मराठमोळ्या दागिन्यांचे आपल्याला किती प्रकार माहिती आहेत? ठुशी, बोरमाळ, कोल्हापुरी साज, चिंचपेटी अशा अनेक प्रकारच्या दागिन्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत का? ज्यांना या दागिन्यांची नावं माहिती नसतील त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे आणि ज्यांना पारंपरिक दागिन्यांची नावं माहिती असतील त्यांनी पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला दागिना आहे तो म्हणजेच लक्ष्मीहार. लक्ष्मीहार एक गळ्यातील घालायचा पारंपरिक लोकप्रिय दागिना आहे. या दागिन्याच्या पदकावर लक्ष्मी देवीचे चित्र हे कोरलेले असते. त्यासोबत लक्ष्मीहार हा संपूर्ण सोन्यापासून बनलेला असतो. याचा आकार गोल असून सोन्याची साखळी असते. हा दागिना तुम्ही पारंपरिक साड्यांवर घालू शकतात. त्यासोबत तुम्ही पैठणीवर देखील हा दागिना घालू शकतात. तुम्ही नक्कीच उठून दिसाल आणि याच्यामध्ये तुम्हाला आता अनेक अशा नवनवीन डिझाईन सुद्धा बघायला मिळणार आहे. वज्रटीक हा दागिना अंबाबाईच्या दागिन्यातील सुंदर असा दागिना आहे. हा दागिना आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख पीक ज्वारी या दागिन्यापासून प्रेरित असून यामध्ये जोंधळी मणी वापरण्यात येतात. गळ्यासोबत बसणारा हा दागिना उंच नाही तर गळ्याच्या जवळ अलगद असा बसत असतो. सोन्याच्या या 3 रांगा बसवलेली कापडी पदरी असते. पारंपरिक सौंदर्याला अधिक खुलवणारा हा दागिना आहे. चंद्रहार एकात एक अडकवलेल्या वळ्यांची माळ. अलीकडच्या फॅशनचा चंद्रहार 16व्या शतकापासून चालतो आणि त्यात एकात एक अडकवलेल्या चपट्या वळ्यांचे अनेक सर असतात. हे हार बेंबीपर्यंत लांब असतात. जुन्या काळात एका वळ्याची ही चंद्रहार असेही म्हणतात. तन्मणी हा खास मोत्यांचा पेशवाई दागिन्यांच्या मध्ये जे पदक असते त्या पदकाचे आपल्याला अनेक प्रकार बघायला मिळतात. मोत्याच्या अनेक सरांना अडकवलेला एक मोठा खडा किंवा अनेक खडे असतात. कधीकधी हे पदक मोत्यांच्या सरांऐवजी रेशमाच्या धाग्यातील गुंफलेले असतात. मराठमोळ्या सौंदर्याला आणखी सुंदर बनवणारी ही तन्मणी आपल्याकडे असायलाच हवी. मोहनमाळ हा दागिना महालक्ष्मीच्या दागिन्यातला महत्त्वाचा दागिना आहे. या माळेची मण्यांवरती केलेल्या लक्ष्मीमधील साधी बेळगावी नक्षी यासह विविध प्रकार आहेत. त्यासोबत हा मोहनमाळ आता सध्याला खूप तरुणी पसंती देत आहेत आणि मराठमोळ्या लूकवर हा दागिना नक्कीच छान दिसतो. जोंधळी पोत हे विशेषतः महाराष्ट्रात वापरला जाणारा एक दागिना आहे. जोंधळी पोत स्त्रिया या गळ्यामध्ये वापरतात. जोंधळ्याच्या दाण्यासारखे सोन्याचे छोटे मणी तयार करून त्यांची बनवलेली माळ जोंधळी पोत या नावाने ओळखली जाते. जोंधळी मणी एका दोऱ्यामध्ये ओळले जातात. अशा प्रकारे 2 व 3 ओळलेल्या मण्यांचे पदर एकत्र करून गळ्यामध्ये वापरले जातात. बांगड्या बांगडीमधील हा एक प्रकार पूर्वीच्या काही लोकही आवर्जून वापरत होती. चपट्या प्रकारातील या बांगड्या हिरव्या बांगड्यांमध्ये घातल्या जातात. या बांगड्या घातला की तुमचा पूर्ण हाता भरलेला दिसतो आणि पारंपरिक साड्यांवर या बांगड्या खूप प्रकारच्या घातल्या जातात. मंगळसूत्र हा दागिना नसून भारतीय स्त्रीसाठी तिचे श्रीधन असते. अगदी साधे मंगळसूत्र म्हणजे दोऱ्यात ओळलेली काचेची काळ्या मण्यांची 2 पदरी माळ होय. मोठ्या मध्यभागी सोन्याचे 4 गोल मणी व सोन्याच्या 2 लहान वाट्या वळलेल्या असतात. त्यालाच मंगळसूत्र असं म्हणत असतात. ठुशी गळ्यालगत घातला जाणारा हा एक प्रकार. आता तुम्हाला माहीत आहे याला ठुशी का म्हणतात. ठुशी तुम्ही नीट निरखून पाहिली तर बारीक मणी यात ठासून भरलेल्या असतात. या मोरनी ठुशी, बारीक ठुशी, मोहनमाळ ठुशी असे प्रकार आहेत. म्हणून आता ठुशीला सुद्धा पसंती मिळत आहेत आणि नवनवीन डिझाईनमध्ये सुद्धा आता आपल्याला ठुशी बघायला मिळते. कोल्हापुरी साज या दागिन्यांचे विशेष सांगायचे झाले तर हा दागिना लाखेवर तयार केला जातो. कोल्हापुरी साजमध्ये जाम मणी आणि पानड्या सोन्याच्या तारेमध्ये गुंफले जातात. त्याशिवाय यामध्ये शंख, बेलपण, कासव असे शुभशकुनी मानल्या जाणाऱ्या गोष्टी असतात आणि सध्या कोल्हापुरी साजमध्ये पण अनेक व्हरायटी आलेली आहे. बोरमाळ लहान बोरांच्या आकारासारखे मणी या माळेत गुंफलेले असतात म्हणून यांना बोरमाळ म्हणतात. काठपदराच्या साड्यांवर हे हार शोभून दिसतात. पातळ मण्यांचे मणी बनवून त्यात लाख भरण्यात येते व ते 2 किंवा 3 सरी असतात किंवा एक सरी सुद्धा तुम्हाला बोरमाळ बघायला मिळते. चिंचपेटी
ठुशीसारखा गळ्यालगत घालण्याजोगा प्रकार म्हणजे चिंचपेटी, पण ठुशीपेक्षा हा प्रकार फारच वेगळा आहे. मोत्यांमध्ये यांची गुंफण करतात. हा देखील एक पारंपरिक दागिना असून आता यामध्ये अनेक प्रकार पाहायला मिळतात आणि याच्यामध्ये तुम्हाला डायमंड, मोतीसुद्धा बघायला मिळतात आणि या पारंपरिक साड्यांवर सुद्धा अगदी शोभून दिसणारा हा दागिना आहे. राणी हार. राणी हार घातल्यावर तुम्हाला संपूर्ण गळा भरलेल्यासारखा वाटतो. राणी हार हा 2 किंवा 3 पदरी असतो. राणी हाराच्या प्रत्येक पदराला बारीक डिझाईन केलेली असते. तर हे होते माझ्या 13 दागिन्यांचे नावं. ज्यांना या दागिन्यांची नावं माहिती असतील किंवा ज्यांनी पहिल्यांदा हे नावं ऐकले असतील त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. व्हिडिओ बघण्यासाठी तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद.